गाववाल्यानो गुरु एवढं पिळवट्याचा गत उकळ घालता. तुमका पण असाच वाटला असत ना की यो उन्हाळी शेती करता, तर तसा काही नाया. नक्की यो उकळ एवढी घालता तरी कशाक? चला तर मग बघूया. आज सकाळीच मला गुरुनं फोन केला म्हणून मी गुरुच्या घराकडे गेले. गुरु म्हणता की मला सकाळी जरा वेळेस मदत कर, ट्रॅक्टर वर काढू. 3-4 महिने बंद असलेलो पॉवर टेलर गुरुन बाहेर उडत काढल्या. तर म्हणजे गुरु एवढं खटपट कशाक करतात, तर 4 महिन्यापूर्वी पावसाळी शेती करताना गुरुच्या गाडीची चावी शेतात पडली आणि कोपऱ्यात चिखल असल्यामुळे ती चावी काय ते का भेटेना. म्हणून पॉवर टेलर ज्या कोपऱ्यात चावी पडली थंय घेऊन जाता. फायनली मित्रांनो आम्ही त्या कोपऱ्यात इला. याचा तुमका खणलेला दिसता ना, तर गुरुन कुदळान खणलेला. या कुदळान खणलेला तू? या कधी असा खरान झाला असता तुका कुदळान? पाठचो पुढचो विचार न करता गुरुन ट्रॅक्टरची फाळा जोडल्यान. पॉवर टेलर चालू करून उकळूक पण सुरुवात केल्या. उकळ घालताना चावी कशी आपल्याला दिसता त्याचं लक्ष फक्त ह्याच्याकडेच होतो. बघताच तुम्ही कसं वाकान तो चावी बघता. वाकान त्याची पाठ दुखल्यावर त्याच्या हातातलं ट्रॅक्टर मी चालू घेतलंय. बघता एक कोपरं उकळून झालो तरी पण आमका चावी भेटना. पण गुरु मात्र नुसतं पिळवटतच होतो. मग त्याने ट्रॅक्टर दुसऱ्या कोपऱ्यात घेतल्या आणि थंय नांगरूचो विचार केला. कदाचित ह्या कोपऱ्यात चावी पडली असली तर असो त्याचा विचार येऊ लागलो. बघता तो पण अर्धो कोपरो त्यांना उकळून घातल्यान. पण आमका चावी काय भेटली नाही. एवढा जा नांगर लाव तेवढ्यात कुईत तरी पेरला असता असा आमका वाटाक लागला. शेवटी गुरु किलो कंटाळलो. गुरु कित्या माका पण कंटाळलो. मग आम्ही घराक वाटेक लागला. एवढी मेहनत करून चावी भेटली नाही ह्याचा वाईट मात्र गुरुक वाटत होता. चला मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओ.